तब्बल 17 वर्षांनी नाशिकच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागलाय। मुंबईत विशेष NIA कोर्टानं हा निकाल दिला। यावेळी सबळ पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटानं अख्खा देश हादरून गेला होता। या प्रकरणात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती। कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हे त्यापैकीच दोघे जे निर्दोष सुटलेत। पण स्फोटाचं हे प्रकरण नेमकं काय होतं? साध्वी प्रज्ञासिंह सोबत आणखी कोणत्या आरोपींवर हा खटला सुरू होता? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। 29 सप्टेंबर 2008, वेळ रात्री 9:35। ठिकाण मालेगावचा भिक्खू चौक। रमजानचा महिना, सगळीकडे वर्दळ। अचानक एका मशिदीजवळ मोटरसायकलवर भीषण स्फोट झाला। मालेगावच्या भिक्खू चौकात झालेला हा स्फोट इतका भयंकर होता की यात 100हून अधिक लोक जखमी झाले, तर 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला। पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास ATS म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड करत होते। हा तपास हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात केला गेला। हा स्फोट उजव्या विचारसरणीच्या संघटना अभिनव भारतनं घडवून आणल्याचा आरोप होता। यात घटनास्थळावर जी दुचाकी सापडली ती हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं तपासात पुढे आलं आणि पोलिसांनी त्यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय रायकर, स्वामी दयानंद पांडे, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी यांच्यावरही गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली होती। पुढे हा तपास NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवण्यात आला। 2011 मध्ये स्फोटाप्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल झालं। 2016 मध्ये सबळ पुरावे नसल्याचं कारण देत NIAनं साध्वी प्रज्ञा आणि इतर 6 जणांविरोधात मोक्का हटवला आणि नव्यानं आरोपपत्र दाखल केलं। दरम्यान कोर्टानं 12 पैकी 5 जणांना क्लीन चिट दिली। त्यामुळे उर्वरित 7 जण म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या 7 जणांविरोधात खटला सुरू राहिला। या प्रकरणात आरोपी नंबर 1 होत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर। 9 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर 2015 मध्ये NIAनं साध्वी प्रज्ञा यांना क्लीन चिट दिली। पण बॉम्बस्फोटामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप तिच्यावर कायम होता। कोण आहे ही साध्वी प्रज्ञासिंह? पाहूया। साध्वी प्रज्ञासिंह उर्फ प्रज्ञासिंह ठाकूर या संघाच्या कट्टर कार्यकर्त्या आणि भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं बालपण मध्यप्रदेशच्या चंबलमध्ये गेलं। त्यांचे वडील चंद्रपाल सिंह हे RSSचे स्वयंसेवक होते आणि पेशानं डॉक्टर होते। आयुर्वेदिक अभ्यासक असलेल्या वडिलांमुळे प्रज्ञासिंह या सुद्धा लहानपणापासूनच उजव्या विचारसरणीच्या जवळ होत्या। महाविद्यालयीन काळापासूनच प्रज्ञासिंह या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या। RSS आणि अखिल भारतीय हिंदू परिषदेमध्ये त्यांनी सक्रिय कामही केलं। मालेगाव स्फोटाचा खटला सुरू असताना प्रज्ञासिंह यांनी 2019 ची निवडणूक लढवली। भोपाळ मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांचा पराभव केला। पुढे साध्वी प्रज्ञा यांना 21 सदस्यांच्या संरक्षण विषयक सल्लागार समितीचे सदस्यही बनवण्यात आलं। पण नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यावरून साध्वी प्रज्ञा यांना भाजपनं संसदीय पक्षाच्या बैठकीतून काढून टाकलं। त्यांची आज मालेगाव स्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे। आरोपी नंबर 2 हा लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित होता। तोच या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचा त्याच्यावर आरोप होता। कर्नल प्रसाद पुरोहित याचा जन्म आणि शिक्षण पुण्यातच झालं। त्यांनी अभिनव हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं। 1994 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले। 2002 ते 2005 दरम्यान त्यांनी दहशतवादी पथकात सेवा केली। त्यावेळी जप्त केलेल्या स्फोटकांचा वापर मालेगाव स्फोटात केल्याचा आरोप पुरोहित याच्यावर होता। पुरोहित यांनीच अभिनव भारत संघटनेची निर्मिती केल्याचंही बोललं जातं। या संघटनेनं स्फोटकं आणि हत्यारं पुरवत मालेगावचा स्फोट घडवून आणला असा आरोप होता, पण तो सिद्ध झाला नाही। NIAनं पुरोहितची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणातला पुढचा आरोपी हा रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय। तो अभिनव भारतचा सदस्य होता। स्फोटांमध्ये सक्रिय सहभाग, वेगवेगळ्या बैठकीतही सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। त्याचीही निर्दोष मुक्तता झाली आहे। आरोपी अजय राहीकर यानं स्फोटासाठी पैसे गोळा केले असा आरोप होता। सुधाकर द्विवेदी याच्यावर बॉम्बस्फोटांसाठी माथी भडकवण्याचं काम केलं, स्फोटांसंदर्भातल्या बैठकांना उपस्थिती दर्शवली असे आरोप त्याच्यावर होते। सुधाकर चतुर्वेदी हा या कटात सहभागी होता। तसंच समीर कुलकर्णी हा देखील या स्फोटाच्या कटात सहभागी असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं। 2017 मध्ये हे सगळे आरोपी जामिनावर सुटले होते। विशेष कोर्टानं 2018 मध्ये 7 आरोपींविरोधात UAPA आणि IPCच्या आधारावर आरोप निश्चित केले होते।
2023 आणि 2024 मध्ये ATSनं दबाव टाकल्यानं अनेक साक्षीदारांनी साक्ष बदलल्याचा आरोप झालेला आहे. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत मुंबईत NIA कोर्टानं जो निकाल दिला त्यानुसार हे सगळे 7ही आरोपी आता निर्दोष सुटलेत. बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. तपासात अनेक त्रुटी असल्याचं न्यायालयानं म्हटलं. या सगळ्या त्रुटींचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आलं. पंचनामा योग्य नव्हता, जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. आरोपींवर UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे, त्यामुळे UAPA लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवर देखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. RDX कर्नल प्रसाद पुरोहित यानंच आणलं याचाही पुरावा नाहीये असंही न्यायालयाकडून आजच्या सुनावणीत स्पष्ट करण्यात आलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येते असं न्यायालयाकडून आजच्या सुनावणीत सांगण्यात आलं. हा निकाल 17 वर्षांनी लागला, पण आरोप असलेले सगळे निर्दोष सुटले. मग मालेगाव स्फोटाचा आरोपी तरी कोण, हा सवाल कायम आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.